शेवगाव तहसील कार्यालयासमोर शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन पार्टी यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू। तर शेवगाव शहरात सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती महोत्सव अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम चालू असून सदर कामाच्या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम चालू आहे व खोदलेल्या कामावर नवीन कामे मंजूर करण्यात आलेली असून परत पाणी पुरवठा योजनेचे करिता हे काम पुन्हा खोदले जाणार आहे। त्यामुळे शासनाचे खूप मोठे नुकसान होणार आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख आशुतोष डहाळे, रिपब्लिकन पार्टीचे सतीश मगर व बंडू रासने यांची प्रतिक्रिया। संवाददाता शेख युसूफ, न्यूज 18 अहमदनगर दर्पण। शेवगाव या ठिकाणी शेवगाव तहसील कार्यालय येथे शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शरद पवार गट यांच्या वतीने शेवगाव येथे सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात सध्या जे खोदकाम चालू आहे आणि त्या खोदकामाबरोबरच रस्त्याचीही कामं चालू केलेली आहेत, ज्यामुळे शासनाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेवगावकरांचंही देखील नुकसान होणार आहे। कारण आता सध्या पाणी पुरवठा योजनेचं जे काम चालू आहे त्या कामाच्या अनुषंगाने लोकांना कनेक्शन देण्याचं काम चालू आहे, त्यामुळं तिथं खोदकाम करणं गरजेचं आहे। आणि ह्या खोदकामामुळं तिथं मोठे खड्डे पडणार आहेत आणि आता जर तिथं खड्डे पडल्यानंतर लगेच जर काम चालू केलं, मग लिकेज काढणं असेल, लोकांना नवीन कनेक्शन देणं असेल, यामुळं परत नवीन झालेला रस्ता खोदावा लागणार आहे, त्यामुळं शासनाचं नुकसान होणार आहे। आमची तिन्ही पक्षाची मागणी एवढीच आहे की पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचे काम चालू होणे। आता मोनिकाताई राजळे यांनी 200 कोटी रुपयाची भुयारी गटार योजना आणलेली आहे, त्याच्यासाठी रस्त्याचं खोदकाम पुन्हा एकदा सुरू होणार आहे। म्हणजे हे शासनाचा पैशाचा अभाव आहे ना। आमची मागणी एवढीच आहे, हे सगळे कामं झाल्याशिवाय रस्त्याचं कुठल्याही प्रकारचं काम चालू करण्यात येऊ नये, एवढीच आमची मागणी।